गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळं ठीक असतील. स्नेहा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार मच्छी. सगळ्यात पहिले मी 2 टमाटे घेतले, मग त्यानंतर आलं लसूण घेतलं, त्यानंतर खोबऱ्याची 1 वाटी घेतली, मग त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकायची, मग त्यानंतर भाजलेले कांदे 1 टाकायचे, मग त्यानंतर कढईमध्ये 3 चम्मच तेल टाकून त्याला 5 मिनटासाठी गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर जे आपण मिश्रण वाटलेले आहेत ना, ते टाकून द्यायचे. तर मी आता त्यात तेलमध्ये मिश्रण टाकून घेते. मिश्रण टाकून घेतल्यानंतर त्याला परतवायचं 10-15 मिनटं. मी परतवून घेते आता त्याला. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. आणि तुमच्यासाठी मी नवीन टिप्स घेऊन येते. कमेंट करून सांगा कसं बनवलं आहे मी. त्यानंतर मी परतून घेतल्यानंतर त्याला एकदम चांगलं भाजलं तेल सुटेपर्यंत. आता तेल सुटत आहे त्याला थोडंसं. हे बघा, तेल सुटतं आहे त्याला. मग त्याने चांगलं भाजलं तेल आणि वाटण. ते थोडं वेगवेगळं झालं बघा. हे तेल सुटतं आहे थोडं. मग त्यानंतर हळद, लाल मिरची, एव्हरेस्ट मसाला, मच्छी मसाला आणि मीठ टाकलं मी. त्याला मग 5 ते 10 मिनटं असे परतून घ्यायचे. परतून घेतल्यानंतर पूर्ण भाजलं पाहिजे आणि तेल वरती सुटलं पाहिजे असं मिश्रण करायचं. मग त्यानंतर मी एकदम नीट भाजलं त्याला. हे बघा, तेल सुटतं आहे. हे बघा, साईडून तेल सुटते. मग त्यानंतर मी त्याला बघा हलवून घेते. नीट हलवून घेतल्यानंतर मी 1 कप पाणी टाकते. त्यानंतर थोडंसं ग्रेव्ही व्हायला पाहिजे म्हणून हे बघा पाणी टाकलं मी. असं ग्रेव्ही व्हायला पाहिजे. मग त्यानंतर मी त्याला मस्त परतून घेते. हे बघा, परतवते. असं त्याला एकदम चांगलं घट्ट परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आता ते सगळं तेल वरती येतं जोपर्यंत त्याला हलवतच राहायचं. त्याला हलवत राहायचं आणि गॅस स्लो करायचा थोडासा. त्यानंतर मग मी त्याला हलवून घेतलं आहे. हे बघा, असं तेल सुटतं त्याला आणि तो खाली करपला नाही पाहिजे तसं करा. मग त्यानंतर मी मच्छी टाकून देते मी. हे बघा, मच्छी टाकते सगळं. मग त्याला मी चांगलं परतून घेते. हे बघा, सगळं मिश्रण त्याला लागायला पाहिजे तसं मी करते. आणि त्याला 5 मिनटं असेच ठेवायचे. परतवायचं त्याला नीट, नाहीतर ती मच्छी खाली चिपकून जाईल. मग त्यानंतर मी त्याला मस्त 5 मिनटं त्याला असं शिजवायला टाकलेत. हे बघा, तेल साईडला झालेत, मसाला एका साईडला झाला आहे. त्यानंतर मी 1 तांबा पाणी टाकलं त्याच्यामध्ये. 1 तांबा टाकला. मग त्याला मी मस्त हलवून घेते. बघा, हलवून घेतलं त्याला नीट. 5 ते 10 मिनटं त्याला शिजवायला टाकायचे. हे मग वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची. मग त्याला थोडा वेळ झाकून टाकायचं. हे बघा, कोथिंबीर टाकली मी थोडीशी. मग त्यानंतर त्याला हलवून घ्या आणि 5 ते 10 मिनटं ते शिजवून बाहेर. हे बघा, ते उकळ आली की मग त्यानंतर त्याला 5 ते 10 मिनटं शिजवायचे. मग त्यानंतर आपण थोडंसं त्याच्यात ओवा टाकायचा. हे बघा, ओवा टाकला आहे मी त्याच्यात थोडासा. आणि त्याला हे बघा असं मॅश करून घ्यायचं नीट दोघ्या हाताने. ते काय होतं की भाजीला एकदम चांगली टेस्ट येते. असं करून घ्यायचं आणि त्याला 10 मिनटं अशी शिजवायची. जेव्हा शिजतात भाजी तेव्हाच टाकायचं, नाही नंतर नाही टाकायचं, कारण ते वास येतो मग तेव्हा चांगलं लागत नाही. आता हे असं टाकून घेतल्यानंतर मी येऊन त्याला 5 ते 10 मिनटं शिजवणार आहे. आणि मच्छीला जास्त हलवू नका, नाही तर ती खराब होऊन जाईल तशी. मग त्यानंतर ही बघा मी बनवलेली भाजी.